आत्ता वाजलाय 1. आमचं विमान आहे कितीचं 2:55चं आणि आम्ही 2 तास इकडे टीपी करणार आहोत. नमस्कार, मी रुचा आपटे. खरं तर ट्रॅव्हल व्लॉग ही माझी नेहमीची शैली नाही आहे, पण प्रत्येक क्रिएटरला काहीतरी नवीन नवीन प्रयोग करून बघण्याची इच्छा होतच असते आणि त्याच इच्छेतून मी केलेला हा पहिला व्लॉग आहे. तर 20 ते 24 ऑक्टोबर 2024 असे 5 दिवस मी काशीला फिरायला गेले होते. काशी, बनारस, वाराणसी सगळी एकाच ठिकाणाची नावं आहेत. आपल्याकडे एका विशिष्ट वयानंतर लोकांना काशीचे वेध लागतात, पण मला त्या मानाने ही संधी फारच लवकर मिळाली. संधी अशासाठी की ही योजना माझी नव्हती, पण माझी मैत्रीण पूजा पेशवा हिने मला विचारलं की मी चालली आहे, मला कंपनी म्हणून येशील का? आणि मी लगेच हो म्हणाले. आम्ही तिकीटं काढली आणि काशीला पोचलो. किती सुंदर आम्ही उतरलो तेच पेशव्यांनी स्थापन केलेल्या 217 वर्ष जुन्या गणेश मंदिरात. गंगा तीरावरच्या गणेश घाटावर असलेलं हे मंदिर अतिशय शांत आणि सुंदर आहे. तसं खाजगी असल्यामुळे आणि बऱ्यापैकी आत असल्यामुळे इथे इतर मंदिरांसारखी गर्दी नसते. श्रीमंत अमृतराव रघुनाथराव पेशवा आणि त्यांचे पुत्र विनायकराव अमृतराव पेशवा या दोघांनी मिळून 1807 साली या मंदिराची स्थापना केली आणि त्यावरून या मंदिराला अमृत विनायक गणेश असं नाव पडले. अजून एक असं आहे की माझ्या आजीचं नाव पण लग्नानंतर रमा असं ठेवलं होतं, पण तिने कागदोपत्री नाव उषाच ठेवलं. पण पेशव्यांकडे पद्धत आहे ना अशी की तुमच्या आजी सासूबाईंचं नाव तुम्हाला देणार लग्नानंतर. तसंच आजोबांचं तू बघितलंस की त्यांच्या आजोबांचं नाव पण कृष्णराव, त्याचं नाव हे. मग त्यांचा जो मुलगा आहे विश्वनाथ, ते माझ्या वडिलांचं नाव पेशव्यांच्या ह्याच्यातून विश्वनाथ ठेवलं. आणि आता तुला माझ्या वडिलांचे आजोबांचे वडील दाखवले विश्वनाथ, त्याच्यानंतर हे माझे आजोबा अगेन कृष्णराव. जुनं भक्कम दगडी बांधकाम, समोरून संथपणे वाहणारी गंगा आणि गणपतीची साधीच पण सुबकरित्या घडवलेली मूर्ती, अशा गोष्टींमुळे या मंदिरात एक प्रसन्न शांतता अनुभवता येते. अंदर लेना है किनको नहीं लेना है, या आप सबको दर्शन दे देते? नहीं चिंते है ना. हाँ. उसको चिंते हैं कि कौन अच्छा है, दर्शन करेगा नहीं करेगा, कौन चोर है कौन साव है, उनको चिन्हना. किसको पता चलता है ये? हमको चिन्हना पड़ता है. इसी से हम वहाँ बैठ के गुरुजी हम लोग इसी से पहचान करके ना तभी न बोलाएं कि यहाँ के लोग के उम्र चिन्ह सकती है, क्योंकि आते जाते थे. तो वही देखिए वही कराते. अच्छा. ऐसे ना एक थे आया गुरु जी वहाँ बैठे थे, वो बुलाने लगे उमा दीदी उमा दीदी. हम कहे आदमी तो ठीक नहीं है. मैं फिर भी करे खोल दो हम खोल दिए. वो आया, इनके पहले गया शीशा के ऐसे ऐसे बाहर झाड़ा. हमने कहा ये दर्शन करने आया है या बाहर झाड़ने. फिर गुरु जी के बेग पर बढ़ने लगा. हम तो गुरु जी कह रहे अरे भगवान जी पीछे हैं, दर्शन करो, हमारे को क्यों आ रहे हो? तो कह रहा अच्छा ले गया, दर्शन किया. वो ताला खींचने लगा. हमको ये बताओ अंदर जाना है, ताला क्यों खींच रहे हो? कह रहे हैं कि हाँ हम कोई पागल बनाए हो, हम लोग यहाँ रह के भगवान के अंदर नहीं जा सकते, तुम कैसे जाओगे? चलो दर्शन हुआ ना, चलो बाहर निकाल के देखो. अच्छा. हाँ तो क्या था क्या? हाँ हरामी रहते हैं ना, तो उसको देखना पड़ता है. चोर बदमाश रहेंगे तो उसको कहेंगे जल्दी खुलवाओ जल्दी खुलवाओ. उसको हम लोग देखते हैं. आपण भारत देशाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ राहत असल्यामुळे आपल्या इथल्या समुद्रावरून सूर्यास्त तर पाहता येतो, पण सूर्योदय दिसत नाही. इथले काशीचे जे सगळे प्रसिद्ध घाट आहेत, त्या घाटांवरून गंगेतून होणारा असा सुंदर सूर्योदय पाहता येतो. बनारसची खरी ओळख इथल्या गल्ल्यांमध्ये होते. अतिशय चिंचोळ्या पण तरी गजबजलेल्या या गल्ल्या एकमेकींमध्ये अशा मिसळून गेल्यात
की नवीन माणूस इथे हमखास हरवेल. आमच्या बरोबरही 5 पैकी 4 दिवस या बोळांमधून सोडायला पोचवायला एखादा वाटाड्या असायचाच. शेवटच्या दिवशी मात्र आम्ही जिद्दीने आपला आपण रस्ता शोधत घरापर्यंत पोचलो. अतिशय अरुंद अशा या गल्ल्यांमध्ये 4 चाकी वाहनं तर प्रवेशच करू शकत नाहीत. इथे एकतर चालत जायचं किंवा स्कूटरवरून, पण प्रवासी असाल तर चालायला पर्याय नाही. इथून चालत असताना बाजूच्या भिंतींवर काढलेली रंगीत आकर्षक चित्र सतत लक्ष वेधून घेतात. या चित्रांबद्दल आधी मला कुतूहलच वाटलं की प्रत्येक घरात इतके चांगले कलाकार कसे असू शकतील. मुझे एक बात बताओ, ये पेंटिंग कौन करता है सब? सरकारी लोग करते हैं, क्योंकि ये सब जगह पे है यहाँ. भारतभरातल्याच नाही तर जगभरातल्या पर्यटकांना वाराणसीकडे आकर्षित करण्यासाठी सरकारने राबवलेला हा उपक्रम आहे. यहाँ जाना है, यहाँ ये सीखते सीखते तो थक जाएंगे हम. ऑलरेडी थक गए. या गल्ल्यांमधल्या बहुतांशी घरांची दारं कायम उघडीच असायची, पण त्याच्या मागे एक कारण होतं. या गल्ल्या आकाराने कितीही छोट्या दिसत असल्या तरी इथे गाई गुरांचा मुक्त स्वच्छंद वावर असतो. कित्येकदा या गायींमुळे स्कूटर्सची पादचाऱ्यांची कोंडी होते, पण इथे गायींना इतकं महत्त्व आहे की त्याची कधीही कोणी तक्रार करत नाही. अनेकदा इथल्या गायी माणसांना अक्षरशः खेटून जातात, पण तेही इतक्या सहजतेने होतं की त्याची दखलही घेतली जात नाही. पण कधीतरी असं होऊ शकतं की त्यातली एखादी गाय, एखादा बैल अचानक उधळला आणि तेव्हा जर तुम्ही इतक्या चिंचोळ्या गल्लीत त्या गाई गुरांसमोर असाल तर या उघड्या असलेल्या घरांमध्ये शिरून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. किंबहुना याच विचारामुळे इथल्या अनेक घरांची दारं कायम उघडीच असतात. काशीची माणसं तशी फार श्रद्धाळू आणि प्रेमळ वाटली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या पर्यटकांमुळे इथल्या स्थानिक लोकांना त्रास होतच असेल, पण तरी त्यांची बोलण्याची शैली अतिशय गोड आणि निर्मळ होती. एका दुकानात खरेदीसाठी गेलो असताना दुकानाचे शेटजी आणि त्यांचे एक स्नेही यांच्यातले संवाद कानावर पडले. इस बरस बारिश कहाँ हुई इतनी? शुरुआत में थोड़ी हुई और फिर अंत में 2-3 घंटे हुई लगातार. यावर ते शेठजी म्हणाले, 2-3 घंटे, धरती माँ की प्यास बुझेगी 2-3 घंटों की बारिश से. हे वाक्य ऐकून जवळजवळ माझ्या कानांनाच रडू आलं. अशा भाषेत आजकाल एक तर कोणी बोलत नाही आणि अशा भावनेने तर कधीच नाही. आपल्याकडे पाऊस आला नाही आला तरी आपण त्याला दूषणच देतो. जमिनीची तहान भागत असेल का हा विचारच आपल्या भावविश्वात नाही. प्योर नहीं ना है. देखिए, अरे कोई भी चीज असली और नकली. प्योर असली तो अच्छा हो जाती है. प्योर और सेमी बोलो, नकली और असली मत बोलो. हाँ, नकली असली मत बोलो. सही बात है. गंगेच्या पाण्याबद्दल इथल्या माणसांच्या मनात असलेला निर्मळ भाव त्यांच्या भाषेत आणि खरं तर जगण्यातच बऱ्यापैकी उतरलाय असं वाटतं. तसं तर आपापल्या गावच्या पाण्याशी प्रत्येकाचं काहीतरी वेगळं नातं असतंच. कधी ते गावच्या पाण्याच्या चवीशी निगडीत असतं, तर कधी पावसाच्या पॅटर्न्सशी, किंवा कधी गावाच्या ओढीने डोळ्यात आलेल्या अश्रूंशी सुद्धा. पण आपल्या गावचं पाणी प्रत्येकाला कितीही प्रिय असलं तरी भारतातल्या बहुतांशी लोकांना गंगेच्या पाण्याविषयी एक आस्था किंवा कुतूहल तर असतंच असतं. माझ्या नशिबाने मला गंगेपर्यंत तर आणून पोचवले. आता इथलं पाणी प्यायचं की नाही हे माझं मलाच ठरवायचंय.
चिडिया का घोंसला धडा होता मला हिंदी. काशीतल्या बऱ्याच घरांच्या स्थापत्यात अजूनही जुन्या काळातल्या घरांचा प्रभाव दिसून येतो. इथल्या घरांच्या पायऱ्या तशा उंचच असतात. आधारासाठी धरायला बाजूच्या भिंतीवर साखळ्या किंवा दोऱ्या बांधलेल्या असतात. आतबाहेर करण्याचे मुख्य दरवाजे सुद्धा आत्ताच्या मानाने जरा बुटकेच होते आणि त्याचं कारण विचारल्यावर एक घरमालक म्हणाले, घर में प्रवेश करने से पहले इंसान का सर झुकना चाहिए इसलिए. इथल्या जाळीच्या दारांची लॉकिंग सिस्टीम पण एकदम विंटेज होती. खालच्या बाजूला जमिनीत लॉक होणारी खिट्टी आणि सोयीसाठी त्याला बांधलेली दोरी. जुन्या काशीतल्या जवळजवळ प्रत्येक घराला तळघर होतं आणि प्रत्येक तळघरात एक शिवलिंग होतं. त्यातली काही सापडलेली तर काही स्थापन केलेली शिवलिंग होती. मुख्य बाजारात अनेक ठिकाणी छोटी छोटी देवळं आहेत, ज्याचं बारकाईने दर्शन घेतलं तरच कळेल की दिसणाऱ्या देवळाच्या मजलाभर खाली शंकराची पिंडी आणि नंदी आहेत. त्यांचं दर्शन घ्यायला देवळांना छोट्या खिडकीची सोय केलेली असते. या मूर्ती इथे नेमक्या कशा कुठून आल्या हे काशीतलं एक रहस्यच मानलं जातं. काशीच्या प्रवास वर्णनात गंगारतीबद्दल न बोलून मला बघणाऱ्यांचा हिरमोड करायचा नाहीये. मी इथली गंगारती बघण्यासाठी प्रचंड एक्सायटेड होते, परंतु जेव्हा प्रत्यक्ष गंगारतीसाठी पोचलो तेव्हा आमचाच हिरमोड झाला. दशाश्वमेध घाटावर होणारी गंगारती बघायला पर्यटक इतक्या संख्येने गर्दी करतात की श्वास घ्यायलाही हवा मिळत नाही. इथे खुर्च्यांवर बसून आरती बघायची सोय असते, पण आम्ही काही वेळ आधी पोचूनही आम्हाला खुर्च्या मिळाल्या नाहीत. आजकाल नदीतूनही नावाडी पर्यटकांना बोटीतून गंगारती दाखवायला घेऊन जातात, त्यामुळे नदीतही माणसांचा महापूर लोटलेला असतो. या सगळ्यात गंगा राहते बाजूला आणि माणसांचीच आरती चालू आहे की काय असा भास होतो. प्रत्यक्ष आरती करणाऱ्यांचं मात्र मला फार कौतुक वाटलं. उदबत्ती, धूप, पंखा, समई आणि कापूर अशी एकूण 7-8 वेळेला वेगवेगळ्या देवतांची आरती होते. यातलं त्यांचं कोऑर्डिनेशन बघण्यासारखं असतं. आरतीच्या सुरुवातीला एक योगी महाराज सलग 6 मिनिटांपेक्षा जास्त वेळ शंख वाजवतात. इतका वेळ न थांबता शंख वाजवणं हे मानवी क्षमतेच्या पुढचंच काहीतरी असल्यासारखं वाटलं. त्याचा वेगळा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलाय. पण या काही मोजक्या गोष्टी वगळल्या तर ही गंगारती यूट्यूबवरच्या व्हिडिओजमधून जास्त चांगली बघता येईल असं वाटलं. अशा या अद्भुत वायबिंग स्थानाचं आता जोमाने शहरीकरण होत आहे. तरीही अजूनपर्यंत काशी आपलं स्वत्व टिकवून आहे. छोट्या गल्ल्यांमध्ये चहूबाजूंनी वायरींचं जंजाळ पसरलेलं दिसतं. एखादे नीटनेटकेपणा आवडणाऱ्याला हे बघून कदाचित त्रास होईल, पण या वायरींमुळे या शहराला आपलं एक कॅरेक्टर आलंय असं मला वाटलं. ध्वनी प्रदूषणात मात्र काशी मुंबई पुण्याला मागे टाकते. गाडीचा हॉर्न ही एक दैवी देणगी आहे असं मानून लोक नेमाने त्याचा सहजरित्या अनावश्यक वापर करतात. नाश्ता करने आए,
राम भंडार किती स्वादिष्ट. डी राम भंडार. बाकी टुरिस्टच्या दृष्टीने इथे मिळणारं स्ट्रीट फूड आणि स्ट्रीट शॉपिंग हे वेगळ्या व्लॉगचे विषय आहेत. इथे पनीर, मलाई, लस्सी याच्या विचारही करता येणार नाही इतक्या व्हरायटीज मिळतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं चाट, नाश्त्याचे आयटम्स, बनारसी पान, थंडाई या सगळ्याचा अनुभव इथे घ्यावाच. छोट्या छोट्या दुकानांमधून बार्गेनिंग करत स्ट्रीट शॉपिंगचा आनंदही लुटता येतो. कापड प्रेमींसाठी तर बनारसी सिल्क आणि ब्रोकेडचं महत्व मी वेगळं सांगत नाही. पुण्याचे विचारलं का? पेप्स आपण खूप घेतोय, बास करूया आपण. सारांश असा की अनुभवाच्या स्तरावरती पर्यटन स्थळ म्हणून बनारस तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. जुनी रहस्यमय देवळं, प्राचीन अशा वस्त्या, रंगीबेरंगी गल्ल्या, गजबजलेली बाजारपेठ, संथ प्रवाही गंगा नदी, मन शांत करणारे घाट, या सगळ्याच्या सान्निध्यात असंख्य लहान मोठे जीव इथे आपापली जागा शोधून आनंदाने वास करताना दिसतात. अशा या काशीत 5 दिवस सतत मजा करून, एक्सप्लोर करून, फिरून झाल्यानंतरही निघताना मात्र अजून 1 दिवस मिळायला हवा होता असंच वाटत राहिलं.